मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. गाव मोठं आहे, मतदारसंख्या जास्त आहे आणि मग गावातील चौकात गल्ली बोळात मळ्यात खळ्यात केवळ आणि केवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकी संदर्भातीलच चर्चा आपल्याला पाहायला मिळते आहे. यातच सरपंच हे पद जेव्हापासून थेट मतदारांकडून निवडले जात आहे, थेट जनतेकडून निवडले जात आहे, तेव्हापासून सरपंच या पदासाठीची जी निवडणूक आहे ती अतिशय रोचक आपल्याला पाहायला मिळते. मग सरपंच या पदासाठी गावातीलच काही व्यक्ती, काही उमेदवार हे इच्छुक आहेत आणि त्यांची लगबग सुरू झालेली आहे, ती तयारीलाही लागलेली आहे. मात्र असं लक्षात आलेलं आहे की या पदासाठी ज्या व्यक्ती इच्छुक आहेत, अर्ज करण्यासाठी तयार आहेत, त्यातीलच एक व्यक्ती असाही आहे ज्याने सार्वजनिक जमिनीवरती, शासकीय जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे, अनधिकृत बांधकाम केलेलं आहे. एक व्यक्ती अशीही आहे जिला 2 मुली आणि 1 मुलगा आहे, म्हणजे 3 अपत्य आहे. त्याचप्रमाणे एक व्यक्ती असाही आहे ज्या व्यक्तीने ग्रामपंचायतीचा जो कर आहे, घरपट्टी आणि नळपट्टी, ही बऱ्याच दिवसापासून त्याची थकीत आहे. त्याने वारंवार मागणी केलेली असतानाही ग्रामपंचायतीने त्यांनी तो कर भरलेला नाहीये. त्याचप्रमाणे एक व्यक्ती असा आहे की ज्याचे शिक्षण हे कमी आहे, तो 5वीच पास झालेला आहे. मग ही जी इच्छुक व्यक्ती आहेत, अशा प्रकारच्या या व्यक्ती सरपंच या पदासाठी अर्ज करायला पात्र आहेत का? चला तर मग मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण सरपंच या पदासाठी नेमकी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत त्या अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील ज्या कायदेशीर तरतुदी आहे त्या आपण सरपंच पदासाठी ज्या पात्रतेच्या अटी आहेत त्या आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातील सर्वात पहिली जी अट आहे ती वयाची अट आहे. सरपंच या पदासाठी अर्ज करताना, नामनिर्देशन करताना शेवटच्या दिवशी, म्हणजे जी सरपंच या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्या शेवटच्या तारखेपर्यंत त्या व्यक्तीचे वय, त्या उमेदवाराचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, तो महत्वाचा मुद्दा असा आहे की एखादी व्यक्ती जी गावामध्ये, ज्या गावात निवडणूक आहे त्या गावामध्ये त्याची जमीन आहे, कामधंदा करतो आहे, मात्र तो राहायला दुसऱ्या गावामध्ये आहे आणि त्याचं ज्या गावात निवडणूक आहे त्या गावातील मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचं नावच नाहीये. मित्रांनो, अशी ही व्यक्ती सरपंच पदासाठी त्या गावात अपात्र आहे. अशी व्यक्ती सरपंच पदासाठी अर्ज करू शकत नाही, निवडणूक लढू शकत नाही. कारण कायद्याच्या कलम 13 नुसार ज्या व्यक्तीचे नाव त्या गावाच्या मतदार यादीत नाही, ती व्यक्ती त्या गावच्या सरपंच या पदासाठी निवडणूक लढू शकत नाही. यानंतरचा जी पुढची अट आहे ती शिक्षणाची अट आहे. लक्षात घ्या, 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीसाठी किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रत्येक उमेदवारीसाठी हा सरसकट नियम लागू होत नाही. जर समजा एखादी व्यक्ती 5वी जरी पास असेल, मात्र ती व्यक्ती 1 जानेवारी 1995 याच्या अगोदर ती जन्माला जर आलेली असेल तर मग ती सरपंच या पदासाठी अर्ज करण्यासाठी, निवडणूक लढवण्यासाठी पात्र आहे. मात्र जर 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर ती जन्मलेली असेल आणि तिचं शिक्षण जर 7वी पेक्षा कमी असेल किंवा त्याच्या समकक्ष जर तिचं शिक्षण जर झालेलं नसेल तर मात्र ती व्यक्ती सरपंच या पदाची निवडणूक लढवू शकत नाही. म्हणजेच मित्रांनो,
जन्मतारीख 1 जानेवारी 1995 किंवा त्यानंतरची आहे का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा अपत्यांसंदर्भातला आहे। जर 2 पेक्षा जास्त मुले असतील तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14 मध्ये 2 पेक्षा जास्त मुलं असणे हे अपात्रतेचे कारण दिलेले आहे। मात्र या तरतुदीमध्ये जुन्या प्रकरणांसाठी काही अपवाद आणि तरतुदी आहेत। त्यामुळे फक्त माझी 3 मुले आहेत म्हणून मी अपात्र किंवा 3 मुले असूनही मी पात्र असे सरसकट म्हणणे योग्य नाही। संबंधित जन्मतारखा व कायद्यातील अपवाद तपासणे आवश्यक आहे। मित्रांनो, हा जो टॉपिक आहे अपत्यांसंदर्भातला, केवळ याबद्दलच जर बोलायचं झालं तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो। त्यामुळे हे शॉर्टकटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला या टॉपिक बद्दल जर माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नमूद करा। याबद्दलची सविस्तर माहिती एकत्र करून आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन देण्याचा मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन। यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा असा आहे की इच्छुक व्यक्ती जर सरकारी कर्मचारी असेल तर। मित्रांनो, कायद्यात काही पदे आणि नोकरीशी संबंधित अपात्रता देखील आहे। उदाहरणार्थ, सरकारच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाचा सेवक असलेल्या व्यक्तीला काही परिस्थितीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्रता लागू होऊ शकते। त्यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीने सरपंच पदासाठी अर्ज करण्यापूर्वी आपली सेवा स्थिती आणि लागू असलेले नियम, म्हणजे सरकारी कर्मचारी असताना त्याला काय नियम लागू आहे, त्याची सेवा स्थिती नेमकी कशा पद्धतीने आहे हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे। यानंतरचा पुढचा मुद्दा, जर समजा सरपंच या पदासाठी निवडणूक लढवणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे ग्रामपंचायत किंवा संबंधित स्थानिक संस्थेचा कर किंवा शुल्क कायदेशीररित्या जर देय असेल आणि त्याबाबतची मागणी आणि बिलाची प्रक्रिया झाल्यानंतरही कायद्यातील कालावधी जर ती भरली नाही, म्हणजे ती थकीत असेल, तर ती व्यक्ती देखील सरपंच या पदासाठी निवडणूक लढण्यास अपात्र आहे। म्हणून निवडणुकीआधी ग्रामपंचायत कर, शुल्क इत्यादींची थकबाकी आहे का हे तपासणे देखील महत्त्वाचे आहे। यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा असा आहे की जर इच्छुक व्यक्तीने सरकारी जमीन किंवा सार्वजनिक मालमत्तेवरती जर अतिक्रमण केलेलं असेल तर ती ही व्यक्ती निवडणूक लढण्यास अपात्र आहे। यानंतर मित्रांनो, एक असा मुद्दा आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14 मध्ये शौचालयाच्या वापराबद्दल प्रमाणपत्राशी संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे। याचा अर्थ काय आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत नोंदीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवाराकडून शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र किंवा स्वयं प्रमाणपत्र घेण्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सरपंच पद जर समजा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा मग मागासवर्गीय जर नागरिकांसाठी जर आरक्षित असेल, मग अशा वेळेस त्या संबंधित प्रवर्गातील उमेदवाराने आवश्यक जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशनासोबत सादर करणे आवश्यक आहे। म्हणजेच मित्रांनो, सरपंच पद जर समजा आरक्षित असेल, SC, ST, OBC कुठल्याही कॅटेगरीसाठी जर समजा ते जर आरक्षित असेल, तर मग त्या उमेदवाराने संबंधित जातीचे, तो ज्या जातीचा आहे त्या जातीचे जात प्रमाणपत्र हे सादर करणे देखील अपेक्षित आहे, महत्त्वाचे आहे, कायद्याने बंधनकारक आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की गावामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली आहे, सरपंच या पदासाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे, उमेदवार गावातीलच काही इच्छुक व्यक्ती या पदाची निवडणूक लढवण्यासाठी
अगदी तयारीला लागलेल्या आहेत. मात्र मग ही तयारी करत असताना किंवा मग ते जे उमेदवार आहेत त्यांच्या पात्रतेच्या अटी ज्या आहेत त्या नेमकी पूर्ण आहेत का, ही देखील मित्रांनो तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओद्वारे सरपंच या पदासाठी पात्रतेच्या अटी नेमकी काय आहेत त्या आपण, मला ज्या पद्धतीने माहिती कळाली, ज्या पद्धतीने मला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर सोर्सेसच्या माध्यमातून जी मला समजली, मी ती माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. तरी मित्रांनो अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.